स्पष्ट केलं. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026चा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ. देशातला पहिला जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा रत्नागिरीत प्रकाशित. शासकीय इमारतींमध्ये वापरणार सौर ऊर्जा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात धुळे महानगरपालिकेनं पटकावलं राज्यात दुसरा क्रमांक. बीडच्या शिरूर कासार इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कागदपत्र वाटप अभियानाअंतर्गत 250पेक्षा अधिक लाभार्थ्यांना महत्त्वाच्या कागदपत्रांचं वाटप. रायगडच्या माणगाव इथं बेटकर महाराजांचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा. टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक. वाशिमच्या शेलू बाजार ते शेंदूरजना मोरे मार्गाची झाली दुरवस्था. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याची केली मागणी. आणि रायगडच्या तळोजा परिसरात पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक कारवाई. 1,02,00,000चा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींनाही घेतलं ताब्यात. गोंदिया जबलपूर मार्ग विस्तारीकरणाला काल झालेल्या केंद्रीय